नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एनस येथे ग्रामपंचायत ही गावातील अतिक्रमणाबाबत कमालीची उदासीन दिसून येत असल्याचा आरोप ग्रामवासियांनी केला आहे। येथील अतिक्रमण हटवण्याबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत पासून तर वरिष्ठ पातळीपर्यंत अनेक तक्रारी करून सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने याकडे दुर्लक्ष केले जात आहे व गावकऱ्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली आहे। गावात चहूकडे शेणखताचे ढिगारे ठिकठिकाणी दिसून येत आहे। नागरिकांच्या घरासमोर नागरिकांची खासगी वाहने उभी असतात, यामुळे सरपटणारे प्राणी नागरिकांच्या घरात घुसत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी एका महिलेला सर्पदंश झाला होता, परंतु तिला वेळेवर औषधोपचार झाल्याने ती आता बरी आहे। एनस गावात जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे। यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची दहशत नागरिकांमध्ये दिसून येत आहे। याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। अशा परिस्थितीत प्रशासनाने जातीने लक्ष देऊन एनसमधील शेणखताचे ढिगारे व घरासमोरील खासगी वाहने ताबडतोब न हटवल्यास ग्रामवासी नंदू लेंडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। विटा खत आणि याच्यामध्ये साप वगैरे राहते। हे कुठे 10 वर्षाहून पडलेले आहे। विटा पडलाय पातळच्या पण खात नाही, दरवर्षी टाकते। ग्रामपंचायतले तक्रार वगैरे दिली का? ग्रामपंचायत तक्रार वगैरे दिली, ग्रामपंचायत तक्रार दिली, तहसीलला दिली। ग्रामसेवक येते, समझोता करून वापस चालले आहे, उचलतो करते। विदर्भ न्यूज ब्युरो, नांदगाव खंडेश्वर।